म्हणजे मनापासून आभार. बरं आता सप्ताहाच्या उद्यापनाला नक्की या बरं. नाही, मला यायला आवडेलच, पण प्रयत्न करतो आम्ही. देवा सर आणि बबलू, तुम्ही जरा सावकाश जा. रस्ता तसा थोडा निर्जन आहे. या टेन्शन घेऊ नका, पोलीस सोबत आहेत. बरं 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 या. हॅलो. तेव्हा सर यशवंत काकांची तब्येत बिघडली. त्यांनी तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवलंय. यशवंत काका? ठीक आहे, मी येतो लगेच. गाईज, मला जरा निघावं लागेल. चल बबलू. काय झालं देवा भाऊ? अगं, ते अनाथ आश्रमाचे संचालक यशवंत काका, त्यांची तब्येत अचानक बिघडली. तिकडेच निघालो. बरं, नीट जा तुम्ही दोघांनी. हां, सारंगला सांग गेलो मग. हो. चल बबलू, येतो. नीट जा. सावकाश जा. किती उशीर, का एवढा उशीर लागला ना? फोन पण नाही. पोचलो. किती उशीर तुम्हाला आज? तू का जागी आहेस अजून? हा, तू झोपली का नाही? झोपली का नाही? अजून जेवण बाकी आहे. चला. जेवण बाकी आहे? सारंग आणि सावली कुठे आहेत? ते नाही का आले? अहो नाही, ते हरिनाम सप्ताहासाठी गेलेत आणि आत्ताच तिचा कॉल आला होता. ते दोघं जेवून येणार आहेत. चला, तुम्ही फ्रेश व्हा, मी पटकन जेवायला वाट. ऐक ना 2 मिनिटं तुझ्याकडे. असं का विचारताय? जास्ती वेळ नाही घेणार, मला बोलायचं तुझ्याशी. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं नॉर्मल आहे. खूप दिवसापासून माझ्या डोक्यात काहीतरी चाललंय, ते मला तुला सांगायचं आहे. मला काय वाटतंय, माझ्या जे डोक्यात चाललंय ना, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. माझी मदत? हां, बोला. मला काय वाटतंय, आपल्याला ना दुसरा एक बिझनेस सुरू करावा लागेल. का? गॅरेजमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, पण आपण आता त्याला पैसे पण वेळेवर दिले होते ना. आणि तुम्ही आता कामगार 2 होते, त्याचे 5 कामगार गेले. तुम्ही त्यांचा काही प्रॉब्लेम झालाय का? मला सांगा, त्या माणसाने परत त्रास दिला का तुम्हाला? रॅपिड फायर थांबवा. मला काय वाटतंय, बोला ना. पण आपल्या बिझनेस बरोबर एक जोडधंदा असावा असं मला वाटतंय. बाकी काय तुम्हाला हे काम कमीपणाचं वाटतं? अजिबात नाही. मग काय झालंय? अमृता, आत्तापर्यंत आपण दोघं होतो, आता बाळ येणार आहे. उद्या बाळाने बाबाकडे 20 रुपयाचा फुगा मागितला ना, तर पटकन बाबा देऊ शकतो. पण तो जर 100 रुपयाचा मागितला ना, तर खिशात चाच पडावं लागेल मला. म्हणून म्हणतो, मला त्याला काही कमी पडू नये असं वाटतंय. त्याला काही एक कमी पडणार नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मला सांगा, आता फक्त गॅरेज सांभाळतात, एवढ्या उशिरा येत आहे घरी. दुसरं काहीतरी काम चालू केलं तर मग बघायलाच नको, हो की नाही? मग बाळाला कधी वेळ देणार? आणि माझं काय? सगळं मॅनेज करीन मी. बाळाला सांग, बाबा सगळं मॅनेज करू शकतो. काही गरज नाही. ऐक ना माझं, तुला कळत का नाहीये, उद्या आपलं बाळ शाळेत जाईल. त्याला त्याच्या मित्राने विचारलं की तुझा बाप करतो काय, तर तो काय सांगणार आहे? गॅरेजमध्ये मेकॅनिक आहे. त्याला कमीपणाचं वाटू नये, त्याला लाज वाटू नये, एवढंच वाटतं मला. नाही वाटणार त्याला लाज. मला माझ्या नवऱ्याची लाज वाटत नाही, मग त्याला कशी वाटू देईन मी? नका एवढी काळजी करू. मी शिकवेन त्याला, कुठलंच काम कमीपणाचं नसतं. उलट त्याला तुमचा अभिमानच वाटेल बघा तुम्ही. खरंच. अहो, काय गाडी कुठे आहे? गाडी चालू होत नाहीये. चालू होत नाहीये. अहो मग ढकलून चालू करू की? अरे हो सागऱ्या, चल चल. अरे धक्का म्हणून स्टार्ट करू की? नाही नाही थांबा. अहो गाडी ऑटोमॅटिक आहे, तशी चालू नाही होणार ती. मग आता काय करायचं? बरं मग एक काम करा, आता काय आमच्याकडे अशी गाडी पण नाहीये. तुम्ही आजची रात्र इथेच काढा, आम्ही तुमची व्यवस्थित सोय करतो. हो 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 हो. दुसरी गाडी मागवतो मी. अहो साहेब, जायला 2 तास, यायला 2 तास, किती वेळ लागेल त्यात? हे बघा, तुम्ही काही चिंता करू नका, तुमची राहायची मी छान व्यवस्था करतो. काय? अहो, मलाही हेच वाटतंय की आपण इतक्या रात्री कोणाला बोलवायला नको. काय आता, बायको बोलली म्हणजे माऊलींचा आदेश. बरं ठीक आहे, या मग या. यस यस.
मला काय वाटतं माहितीये, आपल्या घराबाहेर आता पत्रकारांची रांगच लागणार आहे. हो होऊ शकेल. आता तारा ऑलरेडी गायिका म्हणून एवढी प्रसिद्ध आहे, आता ती अभिनेत्री होणार म्हणजे तिची प्रसिद्धी वाढेलच की. काय एकेकाचं स्वप्न असतं ना, आता ताराचंही स्वप्न पूर्ण होत आहे. मॉम येऊ? या हा मॉम, तुम्हाला काही हवंय? जेवणं झाली आहेत, झोपायची तयारी चालू आहे. आता काय हवं असणार? काही नकोय. तुझं काही काम होतं का? मॉम असं का बोलताय? खरंच मनापासून विचारायला आले. काही हवंय का? नाही, खरंच काही नकोय, पण तुझं जे काही काम असेल ते सांग. ॲक्च्युली होतं एक काम. म्हणजे ताराला सिनेमा मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे, पण आता यापुढे गाणं गाणार नाही असं म्हणाली. ते मला काही पटलेलं नाही आहे. काय तारा गाणं सोडणार म्हणते? नाही म्हणजे दॅट्स न्यूज. आणि ऐश्वर्या, आयुष्यात पहिल्यांदा आपली मतं जुळतायत. कारण मी असंच म्हणेन की तारानं गाणं सोडता कामा नाहीये. नाही खरं आहे डॅड, पण आपली मतं जुळून काय उपयोग? तारालाही त्याविषयी काहीतरी वाटलं पाहिजे ना. तरी सुद्धा कधी नव्हे ती आपली मतं जुळतायत ना. मला सुद्धा असंच वाटतंय की तारानं गाणं सोडू नये, पण आपण काय करू शकतो? तिच्या आईची काय हरकत नाहीये, आपण कोण बोलणार आहे? नाही हरकत आहे मॉम. भैरवीजींना खूप इश्यू आहे या गोष्टीशी. म्हणजे त्या तर डिस्टर्ब झाल्यात. त्या म्हणाल्या की तुम्हीच काहीतरी करा आणि ताराला पुन्हा गाण्यासाठी कन्व्हिन्स करा. असं असं म्हणाली भैरवी तुला? तू गेली होतीस तिला भेटायला? म्हणजे मी स्पेशली गेले नव्हते, एका मैत्रिणीकडे गेलेले आणि तिकडून परत येताना भैरवीजींचं घर होतं वाटेत, तर जाऊन आले त्यांच्याकडे. तिकडे गेले तेव्हा बोलणं झालं आणि तेव्हा विषय निघाला. खूप खचल्या आहेत बिचाऱ्या. त्यांनी आत्ता ताराला वारसा दिला होता ना, तो वारसा तारा परत देऊन आली आहे. त्या काहीतरी म्हणत होत्या की आमच्या पूर्वजांना काय वाटत असेल, त्यांचे आत्मे काय म्हणत असतील, असं बरंच काही बोलत होत्या आणि बोलता बोलता रडायला लागल्या. खूप रडल्या मॉम त्या. आणि मला ॲक्च्युली त्यांना बघून खूप वाईट वाटलं. आणि त्या म्हणाल्या की तुम्ही प्लीज काहीतरी करा आणि ताराला कन्व्हिन्स करा पुन्हा गाण्यासाठी. असं मी नाही म्हणत आहे, हा त्यांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. मला एक गोष्ट कळत नाही, तुझ्या करवीक तिने मेसेज का पाठवला? तिला सांगायचं असतं तर ती मला सांगू शकली असती ना थेट. मॉम सांगू शकली असती, पण आता मी गेलेच होते म्हणून मग सांगितलं असेल मला. ठीक आहे चला. ठीक आहे, पाणी आणून देऊ? आणले. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. काय ग, ही ऐश्वर्या खरंच बदलली आहे वगैरे का? नाही म्हणजे सतत दुसऱ्यांचा विचार करते हल्ली. तुम्हाला खरंच वाटतंय ही बदलली असेल? हां, या सगळ्या मागे ना तिचं नक्की काहीतरी असणार. आय एम व्हेरी शुअर. नाहीतर हिचा पिंड नाही आहे अशा लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचा. तेही आहेच.